ऐका ना, तुमची भेंडीची भाजी चिकट होते का? ह्या पद्धतीने बनवाल भेंडीची भाजी एकदम ड्राय आणि टेस्टी बनेल. सर्व घरची लोक बोट चाटतच बसतील. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मी इथे भेंडी धुवून घेत आहे आणि भेंडी धुताना मी आवर्जून मिठाचा वापर करते. भेंडी किंवा कुठलीही भाजी धुताना मिठाचा वापर करायचा, म्हणजे भेंडीमध्ये जे किटाणू असतात ते अगदी निघून जातील. तर मी ती भेंडी स्वच्छ धुवून घेत आहे आणि सर्वात महत्वाची स्टेप आहे की भेंडी छान पुसून घ्यायची आहे. भेंड्यामध्ये थोडं जर पाणी राहिलं ना तर आपली भेंडी चिकट होऊ शकतात. तर आपल्याला इथे भेंडी चिरून घ्यायची आहे. तर आपल्याला ज्या आकाराची म्हणजे ज्या साईजची पाहिजे तर त्या साईज मध्ये आपल्याला कट करायचे आहेत. जर आपल्याला 2 तुकडे पाहिजे असेल तर 2 तुकडे करायचे आहेत आणि एका भेंड्याची आपल्याला छोटी साईज करायची असेल तर 3 तुकडे करायचे आहेत. तर इथे मी छान अशी भेंडी कट करून घ्यायची आहे आणि भेंडी कट करताना अशी छोटीशी मध्ये एक स्लाइड द्यायची आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो भेंड्यांमध्ये छान असा मिक्स होईल. तर इथे मी भेंडी कट करून घेत आहे आणि भेंडी छान कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक मोठा कांदा लागणार आहे. तर कांदा मी चिरून घेतलेला आहे. कांदा मला बारीक हवा आहे, त्याच्यामुळे ह्या भांड्यामध्ये खूप छान असा कांदा बारीक होऊन जातो. आणि एक टॅमॅटो सुद्धा आपल्याला लागणार आहे. टॅमॅटो स्वच्छ धुवून त्याच्या आतमध्ये कीड आहे की नाही हे चेक करून आपल्याला किसणीवर किसून घ्यायचं आहे. टॅमॅटो तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण काय होईल अगदी खूपच बारीक पेस्ट होईल. त्याच्यामुळे मी इथे किसणीवर किसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे मसाले: 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, आवडीनुसार तिखट, मी 2 चमचे तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण पॅन मध्ये तेल गरम करून आपल्याला भेंडी ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. सर्वात महत्वाची जी आपली काय आहे तर आपली भेंडी फ्राय करून घेणं. भेंडी छान फ्राय झाली ना की आपली भेंडी अगदी अजिबात चिकट होत नाही. त्यामुळे ही स्टेप अत्यंत महत्वाची आहे. आपली इथे भेंडी छान फ्राय झालेली आहे आणि आपण एका प्लेटमध्ये भेंडीला काढून घेऊयात. आता नंतरची स्टेप, त्याच पॅन मध्ये आपल्याला थोडंसं अजून तेल टाकायचं आहे आणि आपल्याला फोडणी तयार करायची आहे. याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि हिंग टाकलेला आहे आणि जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा आहे आणि छान लाल गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ झाल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला टॅमॅटो टाकायचा आहे. टॅमॅटो सुद्धा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. आपण टॅमॅटो कच्चा राहिला तर भाजी थोडी कचकचीत लागू शकते. त्याच्यामुळे कांदा आणि टॅमॅटो छान असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे मसाले घेतले होते ना ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यानंतर आपण जे भेंडी फ्राय केलेली होती ना ती आपल्याला भेंडी याच्यामध्ये घालायची आहे. आणि त्याच्या आधी सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालायचे आहे. आलं लसूण पेस्ट काय होतं, भाजीला सुंदर असा वास येतो आणि भाजी टेस्टलाही खूप छान लागते. त्याच्यामुळे मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. भेंडी आपली फ्राय केलेली याच्यामध्ये टाकायची आहेत आणि आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहेत. आणि ह्या भेंडीला आपल्याला 2 ते 3 मिनिटं म्हणजे जेणेकरून आपली भेंडी शिजेल या पद्धतीने आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि वाफ काढताना आवर्जून अधूनमधून भेंडी आपल्याला चेक करायची आहे, जेणेकरून भेंडी खाली लागता कामा नये. इथे छान अशी भेंडीची भाजी शिजलेली आहे. खूप सुंदर भेंडी मसाला तयार होतो. रोज रोज तीच भेंडीची भाजी करण्यापेक्षा ही भेंडीची भाजी नक्की ट्राय करून बघा. अगदी घरचे बोट चाटून भेंडीची भाजी खातील आणि टिफिनला नेणारे सुद्धा टिफिन परत आणणार नाही. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया तर मग अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.